तर देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि इकडं आले आईला भेटायला. आई तशी वाटच बघत थांबली होती. तर वहिनीची काही भेट झाली नाही. वहिनी आमची वाट बघून रानामध्ये गेल्या. तर लहानपणी भरलेलं घर आता फक्त 4-5 माणसाचंच झालंय. आणि आईचा खूप आग्रह होता की जेवण करून जा आलात तर, पण म्हटलं जेवण वगैरे म्हटलं की खूपच उशीर झाला असता, त्याच्यामुळं फक्त चहा घेतला आणि निघालोत. कधी कधी मनात असा प्रश्न येतो की मुलगी ही तिच्या आईपाशीच आयुष्यभर का बरं नाही राहू शकत, पण जगरीत शेवटी मुलीला तिच्या घरी जावंच लागतं. इथं आई चहा बनवत होती आणि मी तिला फक्त पाहुणीसारखं बघत बसले होते. मुलगी या घरची पाहुणी कधी बनून जाती हेच कळत नाही. तर 20 वर्ष राहिलेली मी इथं आता फक्त अर्ध्या तासासाठीच होते आणि त्यात पण वाटत होतं की तो पण अर्धा तास जाऊ नाही पटकन. तर तो अर्धा तास गेलाच आणि मुलीला तिच्या घरी जावंच लागतं ते माघारी येण्यासाठी आईकडं. तर काकू पण आलत्या माझा आवाज ऐकून. पाठीमागं घराच्या काहीतरी काम चालू होतं त्यांचं. तर आवाज ऐकून मला भेटायला आल्या आणि आजी पण आलती माझी, म्हणजे माझ्या आजीची बहीण, त्या पण आल्या भेटायला. खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. आणि हा माझा भाऊ आहे आणि आम्हा तिघी बहिणीमध्ये हा एकटाच हिरा आहे आमच्याकडं. तर असा होता हा छोटासा छान मिनी ब्लॉग. कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा. तर भेटूयात उद्याच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.